मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही अपडेट्स. तर ज्या लाडक्या बहिणींना कालच्या दिवसापर्यंत म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी देखील हप्ते येणार किंवा हप्ते वितरण होणार होते असे देखील सांगितले होते किंवा अशा देखील लाडक्या बहिणींपर्यंत अपडेट गेल्या होत्या. तर अशा लाडक्या बहिणींचा गैरसमज आहे किंवा कालही पैसे आलेले नाहीत. तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार? तर मी तुम्हाला सांगतो, फेब्रुवारी महिन्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा आत्ता काही 2 दिवसांमध्ये हा जी-आर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणतेही अपडेट तुम्हाला येणार नाही किंवा फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला हप्ते वितरण होणार नाही. तर ज्या लाडक्या बहिणींची अजून देखील ई-के-वाय-सी राहिलेली असेल त्या लाडक्या बहिणींनी 31 मार्च 2026 पर्यंतची शेवटची डेट असून लवकरात लवकर तुम्ही जावा आणि ई-के-वाय-सी कंप्लीट करणे तुम्हाला अनिवार्य आहे. त्याच्याच नंतर तुम्हाला हे सर्व लाभ तुमच्या खात्यात येतील. ज्या लाडक्या बहिणींचे मागील 2 हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या देखील हप्ते राहिले असतील किंवा सरकारने काही लाडक्या बहिणींना ह्यामध्ये वगळण्यात आलेलं आहे किंवा अपात्र करण्यात आलेलं आहे. याचे काही कारणे आहेत. तर ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी चुकीची केलेली आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जास्त ट्रान्झॅक्शन होत आहे किंवा जास्त व्यवहार त्यांचे वार्षिक उत्पन्न जास्त दिसले आहे, तर अशा लाडक्या बहिणींना देखील ह्यामध्ये लाभ घेता येणार नाही किंवा त्या लाडक्या बहिणींना अपात्र सरकारने केलेला आहे. ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार नाही किंवा मागील 2 हप्ते येणार नाहीत अशा महिलांनी समजून जायचं आहे की तुम्हाला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. त्या बहिणींची ई-के-वाय-सी देखील राहिलेली होती. अशा लाडक्या बहिणींना मागील 2 हप्ते आणि हा फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता जर तुमची के-वाय-सी ह्या वेळेस प्रॉपर झाली आहे तर तुम्हाला 4,500 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. सरकारने ह्यासाठी नवीन हेल्पलाईन नंबर देखील काढलेला आहे. 181 हा नंबर असून ज्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत काही अपडेट्स किंवा काही महत्त्वपूर्ण गोष्टी विचारायच्या असतील तर तुम्ही हा नंबर डायल करून विचारू शकता किंवा फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता किंवा मागील 2 हप्ते कधी येणार हे देखील विचारू शकता. तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी करणे अनिवार्य आहे. ज्या लाडक्या बहिणींना अजून देखील मोबाईलद्वारे फॉर्म भरायचा आहे अशा लाडक्या बहिणींनी क्रोमवरती जाऊन अधिकृत लिंकवरती जाऊन तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकता. डॉक्युमेंटरी किंवा बँक अपडेट देखील करू शकता. मी तुम्हाला काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्या लिंक कॉपी पेस्ट करून तुम्ही ह्यामध्ये तुमचा फॉर्म फिलअप करा किंवा मागील 2 हप्ते आले नसतील हे सर्व गोष्टी करून तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.